अजय ओम प्रकाश शिराळे राहणार वनी रंभापूर अकोला यांनी पंजाबराव कृषी विद्यापीठ अंतर्गत शेत अधिग्रहित झाल्याने चुकीच्या पद्धतीने नोकरीविषयक प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र काढून शासकीय सेवेत पोलीस भागात कार्यरत आहेत। नागपूर येथे पोलीस विभागात प्रकल्पग्रस्त म्हणून शासकीय सेवेत झाल्यानंतर 2004 मध्ये अकोला जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांनी त्यांचे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र रद्द केले, तर नंतरही याची माहिती नागपूर पोलीस यांना दिल्यानंतर त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही। त्यानंतर परत अकोला जिल्हाधिकारी यांनी परत 2025 मध्ये सुशीला नाना शिराळे यांनी केलेल्या तक्रारीवरून जिल्हाधिकारी अकोला यांनी अजय शिराळे यांचे प्रमाणपत्र रद्द करण्याचे आदेश दिले होते, परंतु तरीही अकोला पोलीस विभागाने यावर कोणते प्रकारचे कारवाई केली नाही। त्यानंतर सुशीला शिराळे या जिल्हाधिकारी कार्यालय समोर उपोषण याविरुद्ध सुरू करून लक्ष केंद्रित केले। त्यानंतर आज जिल्हाधिकारी यांनी अजय शिराळे यांचे शासकीय सेवेतून कमी करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिले। तसे पत्र आज रोजी अकोला पोलीस अधीक्षक कार्यालय येथे रवाना झाले असून चुकीच्या पद्धतीने नोकरी पटकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या अजय शिराळे यांच्या प्रकरणाकडे अनेकांचे लक्ष वेधले होते, परंतु आज माननीय जिल्हाधिकारी अकोला यांनी स्पष्टपणे अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक यांना कारवाईचे आदेश दिल्याने सुशीला शिराळे यांना न्याय मिळाला। सुशीला नाना शिराळे अजय ओमप्रकाश शिराळेने 2004 मध्ये प्रमाणपत्र काढलं आणि ते प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर सुद्धा तो नागपूरमध्ये सिटीमध्ये 2007 मध्ये पोलीसमध्ये लागला आणि मी अजय ओमप्रकाश शिराळे 2000 आणि त्यानं 15-16 वर्ष तिथं नोकरी केली। मी SP साहेबांच्याकडे गेली असता डॉक्युमेंट दिलेले आहेत। तिथं SP साहेबांनी दन मारलं की हा रद्द झालेल्या प्रमाणपत्रावर लागला, याला आम्ही काढणार आहे। आमची मागणी आहे की त्याला लवकरात लवकर पोलीसमधून काढून टाकावं की पुढे आणखी माझ्या मुलाला प्रमाणपत्र PQमध्ये सर्व्हिस देण्यात यावं। कारवाई झाली तर नाही मी अमरण उपोषणाला बसणार आहे। ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।